मी अंतरा स्वादंतराचामध्ये तुमचं स्वागत आहे। वटपौर्णिमा जवळ आली। वटपौर्णिमेला महिला उपवास धरतात। तर ह्याच उपवासासाठी खास एक पदार्थ मी बनवणार आहे, तो म्हणजे उपवासाची भाजणी। ही उपवासाची भाजणी खूप मस्त लागते। ही आपण घरच्या घरी सुद्धा बनवू शकतो। बाहेरच्या पेक्षा सुद्धा उत्कृष्ट आपली ही भाजणी बनते, अगदी खमंग भाजणी बनते। या उपवासाच्या भाजणीपासून तुम्ही उपवासाचे बरेच पदार्थ बनवू शकता। तर याच उपवासाच्या भाजणीची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघूया। तर आज आपण बघणार आहोत वटपौर्णिमा विशेष उपवासाची भाजणी। वटपौर्णिमा म्हटलं की उपवास तर आलाच। उपवासाला काय बनवायचं ह्या माझ्या प्रत्येक मैत्रिणीला हा प्रश्न पडतही असेल। तर त्यासाठी आज मी इथे बनवणार आहे उपवासाची भाजणी। या भाजणीपासून तुम्ही बरेच पदार्थ बनवू शकता। ही उपवासाची भाजणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप वरी तांदूळ, 1 कप साबुदाणा आणि 1.5 कप राजगिरा। आपण न फुलवलेला राजगिरा घेतलेला आहे। आपल्याला हा राजगिरा फुलवून घ्यायचा आहे। हा फुलवल्याशिवाय आपण वापरायचा नाही। जर तुम्ही असाच डायरेक्ट वापरलात तर आपल्या भाजणीमध्ये कचकच लागू शकते। तर हा राजगिरा प्रथम भाजून आपल्याला फुलवणं महत्त्वाचं आहे। आणि 2 टेबलस्पून जिरं, म्हणजे साधारणतः 2 चमचे मी इथे जिरं घेतलेलं आहे। आपण जे पोहे खातो त्या चमच्याने मी इथे जिरं घेतलेलं आहे। इथे तुम्ही जी काही वाटी घ्याल त्याच वाटीने आपल्याला सगळं माप घ्यायचं आहे। तर आता आपण उपवासाची भाजणी बनवायला सुरुवात करूया। तर ही भाजणी बनवण्यासाठी आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित भाजणं महत्त्वाचं आहे, म्हणजे आपली भाजणी सुद्धा छान अशी खमंग होते। तर आता आपण हे सर्व भाजून घेऊया। तर आता आपली इथे कढई चांगली तापलेली आहे। त्यामध्ये आता आपण प्रथम भाजून घेणार आहोत 1 कप साबुदाणा। आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे, हलकासा सोनेरी करायचा आहे। हळूहळू आपला साबुदाणा मस्त फुलायला लागलाय। आपला साबुदाणा मस्त इथे फुललेला आहे, हलकासा रंगही बदललाय। तर आता आपण हा काढून घेऊया। तर आता आपला इथे साबुदाणा भाजून झालेला आहे। आता आपण वरी तांदूळ आणि जिरं भाजून घेऊया। यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 1 कप वरी तांदूळ आणि 2 टेबलस्पून जिरं, म्हणजेच 2 चमचे जिरं। हे यासोबतच भाजायचं आहे आपल्याला। वरी तांदूळ जेव्हा घ्याल तेव्हा व्यवस्थित निवडून घ्या। काय होतं, कधी कधी त्याच्यामध्ये कचकच असते, त्यामुळे घेताना व्यवस्थित निवडून घ्यायचे। किंवा कधी कधी त्याच्यामध्ये असे पोरकिडे पण असतात, त्यामुळे व्यवस्थित निवडून घ्यायचे ते। आपल्याला छान असे वरी तांदूळ भाजून घ्यायचे। जिरं यासोबतच भाजल्यामुळे काय होतं, जिऱ्याचा कडवटपणा उतरत नाही। नाहीतर जिरं जास्त जर भाजलं गेलं तर कदाचित थोडासा कडवटपणा हा उतरू शकतो। वरी तांदूळ सुद्धा आपल्याला भरपूर भाजायचं नाहीये, नाहीतर त्याचाही कडसरपणा उतरू शकतो। 1 मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचंय। तर आता आपले वरी तांदूळ छान असे परतवून झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। तर आता आपण हे परातीत काढून घेणार आहोत। तर आता आपलं हे सुद्धा भाजून झालेलं आहे। आता आपल्याला राजगिरा हा फुलवून घ्यायचा आहे। इथे मी कढई जरा बदलली आहे। तर आता आपण इथे राजगिरा भाजून घेणार आहोत। कढई आपली चांगली गरम झालेली पाहिजे, एकदम कडक गरम पाहिजे, तरच तुमच्या या राजगिराच्या लाह्या फुलू शकतात, नाहीतर राजगिरा हा फुलला जाणार नाही। तर आता आपण राजगिरा हा फुलवून घ्यायचा आहे। एकदम टाकू नका, थोडा थोडा करून फुलवायचा आहे। तर आता आपण इथे 1 कप हा राजगिरा टाकणार आहोत। हे बघा, असा उडायला लागतो, म्हणजे राजगिरा आपला फुलायला लागलाय। असा फुलला पाहिजे, असं याला ढवळत राहायचंय मध्ये मध्ये, म्हणजे खाली लागणार नाही। एकदम कढई चांगली तापली गेली पाहिजे, तरच तुमचा राजगिरा हा चांगला फुलेल, नाही तर अजिबात फुलणार नाही, तो उलट जळू शकतो। हे बघा, मस्त आपला राजगिरा छान फुलला गेलाय। आता मी याचा जो अर्धा कप आहे तो सुद्धा फुलवून घेते। तर आता आपला हा राजगिरा फुलवून झालेला आहे। आता आपण हा काढून घेऊया। तर आता आपण हा राजगिरा काढून घेणार आहोत। हा राजगिरा फुलवताना भरपूर उडतो तो बाजूला, त्यामुळे बरेचदा थोडासा फुकट पण जातो। आता मी याचा उरलेला जो अर्धा कप राजगिरा आहे तो भाजून घेते। आता आपला
हे सर्व भाजून झालेलं आहे। आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे, असं सलग पसरवून घ्यायचंय। आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करायचंय आणि थंड झालं की मगच आपल्याला हे मिक्सरवरती याचं पीठ करून घ्यायचंय। आपण इथे उपवासाची भाजणी बनवतोय म्हणून आपण इथे मिक्सरवरती करतोय। तुम्ही घरघंटीवर सुद्धा दळायला देऊ शकता। फक्त चक्कीवर जर तुम्ही दळायला देत असाल तर अगदी काळजी घ्या, कारण जर समजा चुकून त्यांनी गव्हावरती ही भाजणी टाकली तर ती उपवासाची राहील की नाही सांगू नाही शकत। तर त्यामुळे शक्यतो एक तर घरघंटीवर द्या किंवा या मिक्सरवरतीच आपण ही घरात आरामात दळू शकतो। आपली क्वांटिटी कमी असेल तर आपण मिक्सरवरती आरामात करू शकतो। मी इथे मिक्सरवरच करणार आहे। तर आता आपण हे पूर्णपणे थंड करायचंय आणि मग याची मिक्सरवरती आपण याचं पीठ करून घ्यायचंय। तर आता आपण हे पूर्णपणे थंड करूया। आपलं इथे थंड हे झालेलं आहे। आता आपण हे मिक्सरवरती याचं पीठ करून घ्यायचंय। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय। आपण याच्यामध्ये थोडं थोडं घालून घेणार आहोत आणि याचं पीठ करून घेणार आहोत। आपण चटणीला जे वापरतो भांडं ते शक्यतो वापरायचं, त्याच्या ब्लेडला हे जास्त धार असते, त्यामुळे आपलं पीठ हे व्यवस्थित होऊ शकतं। तर आता आपण ह्याच्यात घातलेलं आहे, एकदम भरपूर भरू नका नाही तर पीठ हे व्यवस्थित होणार नाही। आपण याचं पीठ करून घेऊया। हे बघा आपलं इथे मस्त असं पीठ तयार करून झालेलं आहे, छान असं दळून झालेलं आहे। हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते, किती मस्त पीठ झालंय, एकदम छान असं पीठ तयार झालंय। आपल्याला कुठे चक्कीवर द्यायची गरज नाही। थोडी जर क्वांटिटी असेल तर तुम्ही घरात हे असं मिक्सरवरती सुद्धा ही भाजणी बनवू शकता। आणि घरची भाजणी ती घरची भाजणी, पण कितीही विकतची आणली तरी घरच्या भाजणीची चव ही विकतच्या भाजणीला नक्कीच येत नाही। पण कधी कधी आपल्याकडे पर्याय नसतो, त्यामुळे आपल्याला आणावी लागते। पण इथे मी भाजणीची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे। तर आपली अशी खमंग मस्त अशी भाजणी, उपवासाची भाजणी ही आपण घरी तयार करू शकतो। खरंच ही भाजणी मस्त लागते, तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा। मस्त रवाळ अशी छान झालेली आहे, एकदम छान पीठ तयार झालंय। तर आता आपली ही भाजणी मस्त तयार झाली। तर आता आपण ही एका परातीमध्ये काढून घेऊया। हाताने सुद्धा याचं टेक्स्चर बघा किती मस्त झालेलं आहे, एकदम परफेक्ट भाजणी झाली आहे। तर आता आपण अशी बाकीची सुद्धा भाजणी दळून घेऊया। आपली इथे उपवासाची भाजणी मस्त अशी तयार झालेली आहे, एकदम छान अशी तयार झाली, असा खमंग सुवास येतो एकदम। तर आता आपण ही जी भाजणी आहे ही चाळून घेणार आहोत, म्हणजे कुठे जर कच तयार राहिली असेल किंवा कुठे काही राहिलं असेल तर ते कचरा वरती निघून येतो। तर आता आपण ही भाजणी चाळून घेऊया। तर आता आपण इथे परातीत एक चाळणी घेतली आहे, यावरती आता आपल्याला हे पीठ घालायचं आहे। आता आपण ही चाळून घेऊया, म्हणजे जर कुठे काही तुकडे राहिले असतील तर ते तसेच वरती राहतील। कधी कधी राजगिरा तसंच राहण्याची शक्यता असते। हे बघा फार काही राहिलेलं नाहीये, अगदी थोडेसे मोजके जे कच्चे राजगिरे राहिले होते ते फक्त राहिले। तर आता आपण अशीच बाकीची भाजणी चाळून घेऊया। तर आता आपली सर्व भाजणी ही चाळून झालेली आहे। मी तुम्हाला हाताने दाखवते, हे बघा एकदम मऊसूत असं मस्त टेक्स्चर आलेलं आहे। क्वांटिटी कमी असल्यामुळे आपण इथे मिक्सरवरती दळले, पण भरपूर क्वांटिटी असेल तर तुम्ही घरघंटीवर दळायला देऊ शकता। फक्त चक्कीवर दळताना त्याला सांगूनच द्या की ही उपवासाची भाजणी आहे, त्यामुळे गव्हावर किंवा कुठल्याही डाळींवर टाकू नको, नाही तर काय होतं कधी कधी ते तसंच टाकतात आणि चव ही पूर्णपणे बदलून जाते। तर आपली इथे उपवासाची भाजणी ही तयार झालेली आहे, मस्त अशी खमंग झालेली आहे, खूप छान असा सुगंध सुटलेला आहे, घरभर सुगंध ह्याचा दरवळतोय। ही उपवासाची भाजणी तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची ही उपवासाची भाजणी कशी झाली। तर आपली इथे उपवासाची भाजणी ही तयार झालेली आहे। ही भाजणी तुम्ही घट्ट झाकणाच्या बरणीमध्ये ही स्टोअर करून ठेवू शकता। फक्त झाकण हे घट्ट असलं पाहिजे, कुठे याला पाण्याचा हात लागता कामा नये। त्याच्या बरणीमध्ये शक्यतो भरून ठेवलं तर चालेल किंवा स्टीलच्या डब्यांमध्ये सुद्धा हे तुम्ही भरून ठेवू शकता। फक्त प्लास्टिकमध्ये किंवा ॲल्युमिनियममध्ये हे भरून ठेवू नका। जे माप आपण घेतलं होतं यामध्ये आपली साधारणतः 360 ग्रॅम ही भाजणी तयार झालेली आहे। त्यापासून तुम्ही बरेच पदार्थ बनवू शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील।
चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची डिश आमची. नमस्कार.